सर्वांना नमस्कार. शेअरिंग स्टोरीज पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत आहे. या चॅनलमध्ये आपण पुस्तकांवर चर्चा करतो. आज आपल्याकडे चेतन भगत यांचे 400 डेज हे पुस्तक आहे. नमस्कार. ही एक रहस्यकथा आहे ज्यात एका तरुण मुलीच्या गायब होण्याचा आणि त्यानंतरच्या तपासाचा थरार मांडला आहे. अगदी. पण आजच्या चर्चेचा उद्देश फक्त कथा सांगणं नाहीये. नाही. तर या पुस्तकातले महत्त्वाचे मुद्दे, त्याची कथा आणि शैली यावर आपण जरा खोलात जाऊन बोलणार आहोत. हो. आणि आपल्याकडे पुस्तकाचे काही अंश आहेत, काही परीक्षणं आहेत आणि लेखकाबद्दलची माहिती सुद्धा आहे. चला तर मग ही चर्चा सुरू करूया. नक्कीच. तर कथेची सुरुवात करूया. मूळ गाभा जो आहे, 12 वर्षांची सिया 9 महिन्यांपासून बेपत्ता आहे. 9 महिने खूप मोठा काळ आहे. हो. आणि पोलिसांनी तर केस कोल्ड केस म्हणून बंद केली आहे. पण तिची आई आलिया ती हार मानायला तयार नाही. आणि इथेच आपल्या कथेच्या नायकाची एंट्री होते, केशव राजपुरोहित. बरोबर. तो स्वतःला सगळ्यांची निराशा करणारा असं काहीसं मानतो. हो. म्हणजे त्याचे पालक त्याला सतत सांगत असतात की लग्न कर, IPS परीक्षेवर लक्ष दे. आणि त्याची ती गुप्तहेर एजन्सी बंद कर. अगदी. आणि मग अशा परिस्थितीत त्याची शेजारीण आलिया अरोरा त्याच्याकडे मदत मागायला येते. आणि केशव तिची केस हातात घेतो. इथूनच मग रहस्य, रोमॅन्स आणि मानवी नातेसंबंधांची एक गुंतलेली गोष्ट सुरू होते. बरोबर. Bring your book to life with AI. Plotsformovies.com helps you create movie-like trailers for your book, allowing filmmakers to visualize your story, just the way you imagined it while writing. Enhance the storytelling experience to a whole new level with realistic characters, immersive voiceovers, and cinematic sound effects. No more boring stock images or generic clips. Captivate your audience, spark curiosity, make readers and filmmakers eager to explore more. Plotsformovies.com, where your story becomes cinema. तर यात गुण आहे, वेळ आहे, श्रद्धा, कट आणि सत्याचा शोध. आणि जसा जसा तपास पुढे जातो ना, तसतसे अनपेक्षित संबंध उघडकीस येतात. हो. आणि मला वाटतं इथेच रहस्य आणि सामाजिक भाष्य यांची एक उत्तम संगड घातली जाते. नक्कीच. आता चेतन भगत यांच्याबद्दल बोलूया. ते भारतातील सर्वाधिक खपाचे लेखक आहेत. हो. 5 Point Someone, 2 States, 1 Indian Girl अशी 14 पुस्तकं आहेत त्यांच्या नावावर. आणि त्यांच्या अनेक कादंबऱ्यांवर यशस्वी चित्रपटही बनले आहेत. 3 इडियट्स, काय पोछेसारखे. हो. त्यांची लेखनशैलीच मुळात खूप थेट आणि सिनेमॅटिक आहे. सिनेमॅटिक हा शब्द बरोबर आहे. हो. आणि कथानक केंद्रित. कथा इतक्या वेगाने पुढे जाते आणि प्रत्येक प्रकरण संपतं. एका अशा वळणावर संपतं की पुढचं प्रकरण वाचण्याची उत्सुकता लागून राहते. अगदी. एका समीक्षकाने म्हटलंय की भगत यांच्या लिखाणात रूपक, अलंकार किंवा काव्यात्मक भाषेऐवजी रोजच्या संवादाची भाषा वापरलेली असते. आणि त्यामुळेच ते वाचकांना, विशेषतः तरुणांना अधिक जवळचे वाटतात, नाही का? बरोबर. आणि 400 डेजमध्ये ही शैली खूपच प्रभावी ठरली आहे असं मला वाटतं. हो. एका वाचकाने तर या पुस्तकाला 5 Point Someone पेक्षाही उत्कृष्ट ठरवलंय. अच्छा. ते म्हणतात की त्यांनी शुक्रवारी रात्री पुस्तक वाचायला घेतलं आणि शनिवारी पहाटे 3 वाजता ते संपूर्णच झोपले. अरे वा. यावरून पुस्तकाची पकड किती घट्ट आहे याचा अंदाज येतो. यातली एक विलक्षण गोष्ट म्हणजे लेखकाने पारंपरिक घटकांना आधुनिकतेची जोड दिली आहे. जसं की गुरुग्राममधील त्या पॉश सोसायटीचं वर्णन. हो. जॉईंट फॅमिलीमधून वेगळं राहण्याचा आलियाचा निर्णय. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सियाचं इंस्टाग्राम अकाउंट. हो. ते तर पुढे कथेत खूप महत्वाची भूमिका बजावतं. अगदी. म्हणजे हे सगळे तपशील कथेला खूप वास्तविक बनवतात की नाही. पण काही गोष्टी समीक्षकांना खटकल्या आहेत. जसं की आलियाचं पात्र. एक आई म्हणून तिचं दुःख आणि प्रेम वास्तविक वाटतं, पण केशवबद्दलच्या तिच्या भावना मात्र फोर्स्ड किंवा हेतुपुरस्कार वाटतात. हो. म्हणजे जणू काही तिने तिचं काम साधण्यासाठीच केशवला प्रेमात पाडलं. बरोबर. तसंच काहीसं. हो. आणि हाच गोंधळ तिच्या पतीच्या, मनीषच्या पात्रातही दिसतो. हो ना. आलिया एक पत्नी आणि प्रेयसी म्हणून नक्की कोण आहे हे कोडं शेवटपर्यंत सुटत नाही. आणि ते वाचकाला थोडं निराश करू शकतं. पण मला वाटतं या सगळ्यापेक्षा महत्वाचा आहे तो या पुस्तकातला सस्पेन्स. नक्कीच. लेखकाने पुस्तकात अनेक ठिकाणी इतके हुशारीने संकेत दिले आहेत की ते आपल्या लक्षातही येत नाहीत. हो. आणि तरीही शेवटचा जो खुलासा आहे तो वाचकाला धक्का देतो. खरी गंमत तर तिथेच आहे.
पण रहस्याच्या पलीकडे जाऊन या पुस्तकात एक भावनिक खोली सुद्धा आहे. हो. पुस्तकातली एक ओळ जी वाचकांच्या मनात घर करून राहते. कोणती? कधीकधी प्रेम म्हणजे दुसऱ्यांच्या आनंदासाठी त्यांना सोडून देणे. ही साधी पण खूप खोल अर्थ असलेली ओळ आहे. खरंय. एकंदरीत 400 डेज ही केवळ एका अपहरणाची गोष्ट नाहीये. नाहीच. ती आशा, मानवी नातेसंबंध आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कधीही हार न मानणाऱ्या एका आईच्या दृढ निश्चयाची कथा आहे. बरोबर. आणि ही कथा आपल्याला एक महत्वाचा प्रश्न विचारायला लावते. कोणता प्रश्न? की आजच्या या सोशल मीडियाच्या जगात जिथे प्रत्येकाचे एक आभासी आयुष्य आहे, तिथे कुटुंबातील गुपित आणि सत्य शोधणं किती जास्त गुंतागुंतीचं हाल आहे. खूपच महत्वाचा मुद्दा आहे हा. हो. आम्ही sharingstories.in वर #pushingIndianAuthors या मोहिमेद्वारे भारतीय लेखकांची पुस्तकं लोकांपर्यंत पोहोचवत आहोत. पुस्तक विकत घेण्यापूर्वी त्याचा 1 मिनिटाचा ट्रेलर पाहून पुस्तकाबद्दल अधिक जाणून घेऊ शकता. जर तुम्हाला आमची ही चर्चा आवडली असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला पाठिंबा द्या. हे पुस्तक विकत घेण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तुम्ही हे पुस्तक नक्की विकत घ्या आणि वाचा. आणि हो, कॉमेंट्समध्ये तुमचं भारतीय लेखकाचं आवडतं पुस्तक कोणतं आहे हे आम्हाला नक्की सांगा. पुढच्या वेळी भेटूया एका नवीन पुस्तकासह. धन्यवाद.